नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला समाज सुधारक म्हणा किंवा धार्मिक चळवळी म्हणा या संदर्भामध्ये आपल्याला लेक्चर घ्यायचंय. जे तुम्ही विचारत होते लेक्चर समाज सुधारक आहेत का नाही, आपण काय केलं अगोदर इतिहासातल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना त्या कव्हर केल्या. त्यानंतर आपण सणावळ्या कव्हर केल्या आणि हे मागे ठेवलं होतं ते पण आता कव्हर होतंय आपलं. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, विश्वास ठेवा, ठेवणार काहीच नाही. काहीच राहणार नाही, एक सुद्धा टॉपिक ठेवणार नाही, कारण ती माझी जबाबदारी. मी जर तुम्हाला सांगितलंय तुम्हाला बनवणार आहे तर 100% फक्त थोडंसं आज यायचं तर उद्या येईल. हा, त्याच्यामध्ये काळजी नाही करायची. चला, आज आपल्याला आहे ना काय काय बघायचं बघा. राजाराम मोहन रॉय यांचं कार्य बघायचं आपल्याला. आधुनिक भारताचे जनक आपण म्हणतो. स्वामी विवेकानंद 1897 त्यांनी आपलं याची स्थापना केली. स्वामी विवेकानंदांची 1897 ची महत्वाची तिथी आता सांगतो मी तुम्हाला. दयानंद सरस्वती लक्षामध्ये या आपल्याला गोष्टी आपल्याला बघायचे. जास्त नाही, 10-15 मिनिटाचं लेक्चर आहे आणि सगळ्यात महत्वाचं भाकड कथा घेणार नाही, जे IMP तेच घेईल. आता राजाराम मोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला आणि कोणत्या ठिकाणी झाला बघा. 22 मे 1772 पश्चिम बंगाल या ठिकाणी त्यांचा काय झाला, जन्म झालेला आहे. त्यानंतर जन्म झाला बघा बाळांनो, त्यांचं मूळचं आडनाव हे बॅनर्जी होतं. म्हणजे मूळ आडनाव म्हणण्यापेक्षा आडनाव त्यांचं बॅनर्जी होतं. आपण फक्त राजाराम मोहन रॉय हेच ऐकत आलोय तेच ओके, काही टेन्शन नाही, आडनावाची काही गरज पण नाही. फक्त लक्षात राहू द्या त्यांचं आडनाव काय होतं, बॅनर्जी होतं. जन्म पश्चिम बंगालमध्ये आणि केव्हा तर 1772 प्रश्न आला तर येईल, नाही तर येणार नाही, टेन्शन नाही घ्यायचं. हा, हे येऊ शकणार. आत्मीय सभेची स्थापना केली त्यांनी. राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय एक सभा होती त्या सभेची स्थापना केली. कधी तर 1815 आणि कोणत्या ठिकाणी तर कोलकाता या ठिकाणी. आपल्याला हे महत्वाचं आहे लक्षामध्ये. त्यानंतर बघा 1817 हिंदू कॉलेज स्थापना कोलकाता या ठिकाणी. आणि त्यानंतर IMP वेरी IMP म्हणजे बऱ्याचदा पेपरला हा प्रश्न ठरलेला आहे. MPSC राहू द्या, नाही तर मग तुमची पोलीस भरती राहू द्या, नाही तर तुमची सरळ सेवा राहू द्या, की संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणी सुरू केलं. आता पाक्षिक म्हणजे काय रे, जे 15 दिवसाला प्रसिद्ध होतं त्याला म्हणायचं पाक्षिक म्हणायचं. लक्षामध्ये जे काय 15 दिवसाला तुमचं प्रसिद्ध होणार आहे ना त्याला पाक्षिक म्हणायचं. मग कोणतं होतं, संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे कोणी सुरू केलं तर राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलं. आणि कधी सुरू केलं, 1821 ला. अजूनपर्यंत पोलीस भरतीला वर्ष आलेलं नाहीये, परंतु येऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, असा आलेला आहे प्रश्न फक्त, संवाद कौमुदी पाक्षिक कोणी सुरू केलं तर राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलं. ओके, चला आता पुढे लक्ष द्या. अँग्लो हिंदू स्कूल मिरातुल अखबार हे वृत्तपत्र सुरू केलं त्यांनी 1822 ला. अँग्लो हिंदू स्कूल होती आणि त्याच वर्षी त्यांनी काय केलं तर मिरातुल अखबार हे वृत्तपत्र पण सुरू केलं होतं राजाराम मोहन रॉय यांनी. आणि 1826 ला वेदांत कॉलेज हे सुरू केलं होतं. 1826 ला कोणतं कॉलेज होतं, वेदांत कॉलेज. कोणत्या ठिकाणी, कोलकाता या ठिकाणी. लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ब्राह्मण समाजाची स्थापना केली त्यांनी 1828 ला. ब्राह्मण समाज आहे, या ब्राह्मण समाजाची स्थापना केली. कधी केली, 1828 ला केली. राजाराम मोहन रॉय. हा एक तुमचा IMP प्रश्न, हा एक IMP प्रश्न आणि हा एक तुमचा IMP. असे 2 पॉइंट तुमचे काय या याच्यावरचे IMP आहे. ओके, आता ब्राह्मण समाज आहे. आता राजाराम मोहन रॉय यांनी केली, त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं. निधन झाल्याच्या नंतर त्यांनी पुढे चालवायला दिली होती ही ब्राह्मण समाज. म्हणजे निधन झाल्याच्या नंतर पुढच्यानं जबाबदारी टाकली, परंतु त्या दोघांमध्ये पण वाद झाले. मग एकाने केली आदि ब्राह्मण समाज, एकाने केली भारतीय ब्राह्मण समाज. ते पण आपल्याला बघायचं आता इथं. बघा, सती प्रथा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर राजाराम मोहन रॉय. 100% बरोबर आहे. सती प्रथा ही त्या काळाच्या, आता तुम्हाला जरी हसू येतं, तुम्हाला जरी वाटतं काय सती प्रथा वगैरे नॉर्मल, पण त्यावेळी महिलांवर काय अत्याचार किंवा महिलांना काय वाटत असेल विचार करा. एखादा जर महिला आहे आणि तिचं जर पतीचं निधन झालं, त्याचं नैसर्गिक उद्या आजाराने उद्या कसे उद्या, त्या महिलेची काही चुकी नसताना तिला सती जायचंय. बघा म्हणजे किती मोठा महिलांवर अत्याचार आहे. मग ही प्रथा बंद करण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले असेल तर राजाराम मोहन रॉय यांनी बंद केले आणि ते 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे लक्षामध्ये. त्यानंतर जो कायदा होता तो कायदा कोणी केला, मी याच्या आधी पण सांगितलंय, सती प्रथा बंदी कायदा. सती प्रथा बंदी कायदा कोणी केला तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी काय केला तो कायदा केला 1829 ला.
1829 ला केला होता. आणि कायदा का तर त्यांचं सरकार होतं ना, ज्याची सत्ता राहते तो कायदा करतो, ज्याच्याकडे सत्ता नाही तो प्रयत्न करणार आहे. आपले राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केले आणि कायदा कोणी करता, विल्यम बेंटिकनी. ओके. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी पाठिंबा दिलता. म्हणजे एखाद्या महिलेचा पतीचं जर निधन झालं असेल, तिला दुसरा विवाह करायचा आहे, तर 100% बरोबर आहे, ती तिचं आयुष्य कसं काय काढणार. तर मग विधवा पुनर्विवाह होत असेल तर काय हरकत नाही, असं राजाराम मोहन रॉय यांनी काय केलं, पाठिंबा दिला होता. इमॅजिन करायचं त्यावेळेच्या गोष्टी या. मानवतावादी समाज सुधारक होते ते. तसंच सामाजिक सुधारक म्हणून त्यांची ओळख होती. मानवतावादी म्हणजे जे माणसाच्या आयुष्यासाठी, दैनंदिन जीवनासाठी जे योग्य आहे त्याला मानवतावादी म्हणा आपल्या सोप्या भाषेमध्ये. मग हे समाज सुधारक राजाराम मोहन रॉय होते. त्यांना राजा ही पदवी होती, बरोबर ना. राजा ही पदवी कोणी दिली, अकबर शाह दुसरा. अकबर शाह दुसरा यांनी काय तर राजा ही पदवी दिली होती. आणि राजाराम मोहन रॉय यांचं निधन जर विचारलं तर 1833 इंग्लंड या ठिकाणी त्यांचं काय झालं, निधन झालं. आणि ब्राह्मण समाजाचं पुढं नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर यांना सांगितलं होतं चालवायला. देवेंद्रनाथ टागोर 1844 ला. नंतर केशवचंद्र सेन या दोघांमध्ये काय झाले, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन या दोघांमध्ये झाले वाद, बरोबर. त्यांचे वाद झाले. मग त्यांनी काय केलं, एक जण म्हणला की तू तुझं ब्राह्मण समाज स्वतःच ओपन कर, मी माझं ब्राह्मण समाज स्वतः ओपन करतो आणि पुढे काय करूया आपण, चालू ठेवूया. बघ लक्ष दे. मग काय केलं, 1844 नंतर केशवचंद्र सेन आणि वादानंतर भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली 1866 ला. आणि त्याच वर्षी 1866 ला आदी ब्राह्मण समाज देवेंद्रनाथ टागोर यांनी काय केलं तर स्थापन केलं. ओके. आधी म्हणजे वर्ष एकच आहे, कारण वाद एकदाच झाले होते ना. 1866 ला वाद झाले, मग दोघं पण वेगळे झाले. केशवचंद्र सेन यांनी काय केलं, आपलं केशवचंद्र सेन भारतीय ब्राह्मण समाज 1866 आणि आदी ब्राह्मण समाज देवेंद्रनाथ टागोर 1866. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल बऱ्यापैकी. चला, याच्यामधले हे IMP पॉइंट आहे, याला IMP करूया आपण. प्रश्न विचारता याच्यावर. बाकीचं एवढं काही महत्वाचं नाहीये. चला, समजले का. राजाराम मोहन रॉय जास्त नाही, परीक्षाभिमुख अभ्यास करायचा. डीप मध्ये जायचं नाही, अजिबात नाही जायचं. कशाला जायचं डीप मध्ये, जाऊन काय करणार आहे, बरोबर ना. येणार तर मी जे सांगतोय तेच येणार आहे ना. मी सांगतोय तुम्हाला हे करा, काही गरज नाही, एवढं केलं सफिशियंट आहे. रिलॅक्स राहायचं, जास्त अभ्यासाचं वर्कलोड घ्यायचा नाही. चला लक्ष द्या. स्वामी विवेकानंदांचा जन्म बघा बाळांनो, 12 जानेवारी 1863. युवकांचे प्रणेते, युवकांचे आपण काय म्हणतो मोटिवेशन. स्वामी विवेकानंद यांनी युवकांना नेहमी मोटिवेट केलंय, आणि कोणीतरी असावा जो मोटिवेट करणारा. त्यांचे खूप भारी वाक्य आहे बघा. ही तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, आर्मी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवायचे वाक्य बघा. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका. हे वाक्य तुम्हाला पोलीस करणार. मी बाकी पुढचं घेणार त्यांचं, पण सुरुवातीला हे मोटिवेट करतं. काय, वहीच्या पहिल्या पेजवर लिहून ठेवायचं, रोज वाचायचं. आणि सकाळी उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय सिद्ध होत नाही तोपर्यंत थांबू नका. म्हणजे तुम्ही जे ध्येय निश्चित केलं इथं ते सिद्ध होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. हे आपले स्वामी विवेकानंदांनी आपल्याला हा संदेश दिलाय, आणि तो आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी खूप महत्वाचा आहे. हेच तुम्हाला पोलीस करणार आहे. जो मोटिवेट होत नाही, ज्याला काहीच वाटत नाही, त्यांनी भरती प्रक्रिया करू नये, मी स्पष्ट सांगतो. ओके. बघा, जन्म बघा 12 जानेवारी 1863 कोलकाता. त्यांचं मूळ नाव काय होतं, नरेंद्रनाथ दत्त. 12 जानेवारी हा कोणता दिवस असतो रे, तर युवक दिन असतो, म्हणून साजरा केला जातो 12 जानेवारी. 11 सप्टेंबर 1893 ला शिकोगा येथे धर्म परिषद झाली होती. 11 सप्टेंबर 1893 ला. त्या शिकोगा परिषदेमध्ये, शिकोगा कुठे येतं, अमेरिका या ठिकाणी त्यांनी हिंदू धर्माचं महत्व मांडलं होतं. स्वामी विवेकानंदांनी जे आपला हिंदू धर्म आहे ना त्याचं महत्व मांडलं होतं. कधी, 11 सप्टेंबर 1893 ला शिकोगा या ठिकाणी. त्यानंतर रामकृष्ण मिशन बघा, सुरुवातीला मी म्हटलं त्यांनी 1857 ला स्थापना केली. तर रामकृष्ण मिशनची IMP करूया. प्रश्न विचारलेला आहे याच्यावर. त्यानंतर 12 जानेवारी पण विचारलेला आहे, याला पण IMP करूया आपण.
त्यानंतर बेलूर मठाची स्थापना केली त्यांनी. बेलूर मठ 1899 ला स्थापना केली कोलकाता या ठिकाणी. आणि त्यांनी युवकांना संदेश दिला होता. मी जे तुम्हाला सुरुवातीला मुद्दामून मोटिवेट केलं, मोटिवेशन गरजेचं आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका. आणि तुम्ही पण थांबणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. बघा, निधन त्यांचं 4 जुलै 1902 ला बेलूर मठ पश्चिम बंगाल या ठिकाणी झालं. स्वामी विवेकानंदांचं निधन जर विचारलं तर 4 जुलै 1902 बेलूर मठ पश्चिम बंगाल. ओके. बघा, त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 कोलकाता. त्यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 11 सप्टेंबर 1893 ला शिकोगा धर्म परिषद इथं हिंदू धर्माचं महत्व पटवून दिलं. त्यानंतर 1897 ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 1899 ला बेलूर मठाची स्थापना. युवकांसाठी संदेश होता, उठा, जागे व्हा, ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका. आणि निधन त्यांचं 4 जुलै 1902 बेलूर मठ पश्चिम बंगाल. ओके. चला पुढे बघा आता स्वामी दयानंद सरस्वती, आजच्या लेक्चरचे शेवटचे. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला 1824 ला टंकारा गुजरात या ठिकाणी. टंकारा गुजरात म्हणजे गुजरात या ठिकाणी टंकारा आहे हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला 1824 ला. त्यांनी 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची, हा प्रश्न IMP करून घ्या. याचा मुंबई या ठिकाणी म्हणजे तिथं स्थापना केली होती. मात्र मुख्यालय जर विचारलं तर दिल्ली. मुख्यालय म्हणलं तर कुठं, तर दिल्ली. पण आपल्याला एवढं नाही विचारत, आपल्याला हाच प्रश्न येतो की आर्य समाजाची स्थापना कोणी केली. बेसिक प्रश्न येतो. स्वामी दयानंद सरस्वती. वर्ष विचारलं 1875. वर्ष विचारलं 1875. सनावळ्या ज्या आहे त्याच्यामध्ये मी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर लाहोर या ठिकाणी 1877 ला आर्य समाजाची शाखा स्थापन केली. लाहोर या ठिकाणी तिथं आर्य समाजाची शाखा सुरू केली 1877 ला केली. त्यांचे प्रमुख ग्रंथ होते बाळा सत्यार्थ प्रकाश, हा त्यांचा प्रमुख ग्रंथ आहे. संस्कार विधी, पंचमहायज्ञ विधी, गोकुरा निधी. आणि त्यांनी पण एक संदेश दिला होता की वेदांकडे परत चला, याला IMP करा. आणि सत्यार्थ प्रकाशला IMP करा. सत्यार्थ प्रकाश IMP करा. आणि त्यांनी संदेश काय दिला होता तर वेदांकडे परत चला. या गोष्टींकडे लक्ष द्या कारण पेपरला विचारता. संस्कृत पाठशाळा, बघा संस्कृत पाठशाळा आणि गुरुकुल संस्थेची स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आणि 1883 ला अजमेर राजस्थान या ठिकाणी मात्र त्यांचं काय झालं, निधन झालं. विष प्रयोगामुळे त्यांचं निधन झालं होतं. विष प्रयोगामुळे. एवढं काही गरजेचं नाही, फक्त सांगतोय तुम्हाला. निधन झाले. ओके, लक्षात राहू द्या. बघा, स्वामी दयानंद सरस्वती 1824 टंकारा गुजरात. आर्य समाजाची स्थापना 1875 मुंबई. 1877 ला लाहोर येथे आर्य समाजाची शाखा. प्रमुख ग्रंथ त्यांचे सत्यार्थ प्रकाश, संस्कार विधी, पंचमहायज्ञ विधी, गोकुरा निधी. संदेश दिला, वेदांकडे परत चला. संस्कृत पाठशाळा, गुरुकुल संस्थेची स्थापना. निधन 1883 अजमेर राजस्थान. ओके, अशा पद्धतीने आज आपण राजा राममोहन रॉय, त्यानंतर स्वामी विवेकानंद आणि स्वामी दयानंद सरस्वती असे 3 आपले समाज सुधारक म्हणून आपण त्यांना, जे आपण बघितले. आता पुढील लेक्चरला आपले पुढचे समाज सुधारक जे काय असणार आहे ते आपण बघणार आहे. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. चलो, लवकरच पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बॅचची माहिती पाठवा, आपल्या बॅचची लिंक शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ओके, चलो, धन्यवाद.